दोन संख्यांचा गुणाकार 84 आहे, या दोन संख्यांचा मसावी 2 असेल तर त्यांचा लसावी किती असेल? बघा गणित एकदम सोपं आहे. काय दिलेलं आहे? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला. मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं उदाहरण असेल त्यावेळेला काय करायचं? इथं बघा दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर, बघा बरं का, बरोबर मसावी गुणिले लसावी. दोन संख्याचा गुणाकार आपल्याला किती दिलाय याच्यामध्ये? 84 दिलेला आहे. मग फक्त काय करायचं आहे? जे सूत्र दिलं या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवून घ्यायचे, बरोबर. दुसरं काहीच करायचं नाही. दोन संख्येचा गुणाकार दिलाय, पुन्हा बरोबर चिन्ह आहे, मसावी दिलाय, किती दिलाय? 2 मसावी दिलेला आहे गुणिले लसावी. ठीक आहे, ठीक आहे, समजलं एवढं? आता काय करायचं बघा, आपल्याला काय काढायचं आहे ते बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवायचं आणि बाकीचे सर्व अंक जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला. ठीक आहे. मग आता लसावी आपण इकडे ठेवूयात. मग लसावी सोबत काय आहे? 2 आहे. हे कशामध्ये आहे? गुणाकारामध्ये. एक लक्षात ठेवायचं की बरोबर चिन्हाच्या पुढे जर एखादी संख्या गुणाकारामध्ये असेल आणि ती बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घ्यायची असेल तर ती काय होते? त्याची गुणाकार व्यस्त होते, म्हणजे ती भागाकारामध्ये जाते. मग आता या ठिकाणी बघा 84 आहे, मग या ठिकाणी 84. आता हे बरोबर चिन्हाच्या पलीकडलं हे जे 2 आहे, हे 2 आपल्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडे घ्यायचं. मग हे 2 गुणाकारामध्ये आहे म्हणून या ठिकाणी भागाकारामध्ये येणार आहे, म्हणून या ठिकाणी 84 भागिले 2 केलं. त्याच्यानंतर बरोबर इकडे राहिला लसावी, लसावी. मग आता काय करायचं? याचा भागाकार करून घेऊयात. बे एक बे, बे चौक 8 आणि बे दोन्ही 4 म्हणजे 42 बरोबर काय आलेला आहे? तो आलेला आहे लसावी. आणि 42 हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. आता अगदी सोपं उदाहरण आहे. ते उदाहरण काय आहे ते बघा. ती कमाल संख्या, कमाल म्हणजे काय? मोठ्यात मोठी. ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते? भागल्यानंतर म्हणते, भागल्यानंतर म्हणजे विभाजक आहे का नाही? मोठ्यात मोठी विभाजक काढायची. मोठ्यात मोठी विभाजक म्हणल्यानंतर काय काढावं लागेल? इथे मसावी काढावं लागेल. पण बाकी किती उरते रे? 6 उरते. मग पहिल्यांदा काय करून घेऊ आपण? या दोन्ही संख्येमधून 6 वजा करून घेऊया. बघा काय करायचं? 270 आहे, यामधून 6 वजा करून घेऊयात. किती राहतात? 264. ठीक आहे. दुसरी संख्या बघा आहे 426. ही 6 का आपण वजा करतोय? कारण की ही संख्या काय होते? उरते. ही काय होते? उरते, म्हणून ही वजा करून घेतली. ती आली 420. आता 264 आणि 420 याचा काढायचा आहे मसावी. एकदम सोपं आहे. बघा 264 आणि 420 या दोन्ही संख्याचे आपल्याला पाडायचे आहेत अवयव. दोन्ही संख्येला 2 न भाग जातो. मग बघा 2 न भागेला बे एक बे, बे त्रिक 6, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बे एक बे, बे 0 0. परत 2 न जातो. पुन्हा बे सक्क 12, बे सक्क 12, बे एक बे, एकला जात नाही 0 आलं, बे पंचे 10. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याला 3 न भाग जातो. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 पाचे 15. पुन्हा आता याला कशानं भाग जातो? 22 आणि 35 या दोन्ही संख्येला भाग जाणारी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे का मला सांगा? नाही. 35 आहे, याला 5 न भाग जाऊ शकतो, परंतु 22 ला 5 न भाग जात नाही. म्हणून काय केलं आपण? या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयव जे आहेत हे मिळालेले आहेत, म्हणून फक्त यांचाच गुणाकार करून घेऊ. मग या ठिकाणी बघा 2 गुणिले 2 गुणिले 3.
आता यांचा गुणाकार करून घेऊया. बघा, बे दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12. मग या ठिकाणी 12 आलेला आहे. म्हणजे ती कमाल संख्या, ती मोठी संख्या कोणती आलेली आहे? ते आलेले आहे 12. आणि 12 हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. पण जे पहिले उदाहरण बघितलं त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे. ते उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी आता बघून घेऊया. ठीक आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या डॅश डॅश आहे. या ठिकाणी बघा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे सूत्र लिहून घ्यायचं. एक तर मग काय होतं, दोन्ही संख्येचा गुणाकार होता, त्याची आपण फोड केली. अजून पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. दोन संख्येचा मसावी आणि लसावी 6 आणि 72 आहे. मग मसावी जो आहे तो आहे 6 आणि लसावी आहे 72. बरोबर. त्याच्यानंतर एक संख्या 18 तर दुसरी संख्या कोणती? मग पहिली संख्या 18 गुणिले दुसरी संख्या. आता आपल्याला काय काढायचं आहे? दुसरी संख्या काढायची आहे. म्हणून काय करायचं, दुसरी संख्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणि सर्व संख्या जे आहेत, जे आकडे आहेत, हे संख्या काय करायच्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घेऊ. मग या ठिकाणी दुसरी संख्या बरोबर 6 गुणिले 72. आता या ठिकाणी बघा, हे जे 18 आहे हे कशामध्ये आहे? हे 18 जे आहे हे गुणाकारामध्ये आहे. मग बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर हे कशात कन्वर्ट होईल? हे भागाकारामध्ये जाईल. म्हणून या ठिकाणी 18 लिहिलं. मग 18 एक 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54 आणि 18 चौक 72. ठीक आहे. म्हणजे किती राहिले रे? 6 गुणिले 4 हे राहिलेलं आहे. बरोबर. ही झाली दुसरी संख्या. मग आता दुसरी संख्या 6 गुणिले 4 याचा काय करूयात आपण? गुणाकार करूयात. 6 चौक 24 आणि ही काय आलेली आहे? दुसरी संख्या आलेली आहे. मग दुसरी संख्या बरोबर 6 चौक 24 आलं. मग 24 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. दोन संख्यांचा गुणाकार 48 आहे. या संख्यांचा मसावी 2 आहे तर त्यांचा लसावी असेल. सेम आताच्या सारखं उदाहरण आहे. काय दिले? दोन संख्यांचा गुणाकार जर या ठिकाणी पहिली संख्या एवढी आहे, दुसरी संख्या किती असं म्हणल्यानंतर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असं लिहायचं. आपल्याला गुणाकार दिलेला आहे म्हणून या ठिकाणी काय केलं? दोन संख्यांचा गुणाकार केलं बरोबर मसावी गुणिले लसावी. ठीक आहे. आता दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? किती दिला रे आपल्याला? 48 दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी 48 लिहून घेतलं बरोबर. या संख्यांचा मसावी 2 आहे तर त्यांचा लसावी किती? मग या ठिकाणी मसावी 2 तर लसावी किती म्हणतो म्हणून असं लिहून घेतलं. ठीक आहे. आता लसावी काढायचा आहे. लसावी बरोबर चिन्हाच्या पुढे फक्त लसावी ठेवायचं. बाकीचे जे संख्या आहेत, अंक आहेत ते दुसऱ्या बाजूला. मग या ठिकाणी 48 गुणाकारातलं 2 भागाकारात बरोबर लसावी. बे एक बे दोन्ही 4 आणि बे चौक 8 म्हणजे 24 हा काय आलेला आहे? हा आलेला आहे लसावी. आणि 24 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. जर 72 आणि 180 संख्याचा महत्तम समापवर्तक, बघा आपल्याला मसावी हे नाव माहित आहे पण समापवर्तक माहित आहे का? लक्षात ठेवा. मसावीला काय म्हणतात? महत्तम समापवर्तक.
36 आहे तर त्यांचा लघुत्तम समापवर्तक किती आहे? लघुत्तम समापवर्तक म्हणजे काय? लसावी. या ठिकाणी असे शब्द बदल आले की आपलं गणित थोडं चुकणार. त्यासाठी आपल्याला हे शब्द माहित असणं आवश्यक आहे. समापवर्तक. ठीक आहे. आता बघा काय विचारलेलं आहे की 72 आणि 180 या संख्याचा महत्तम समापवर्तक 36 आहे. म्हणजे 72 आणि 180 या संख्याचा मसावी किती आहे? 36 आहे. तर यांचा लघुत्तम समापवर्तक किती आहे? मग काय करावं लागेल? याच सूत्रानुसार आपण ठेवून बघूयात. बघा, मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग या ठिकाणी मसावी किती आहे? मसावी आहे 36 गुणिले लसावी आहे बरोबर पहिली संख्या 72 आहे आणि गुणिले 180. ठीक आहे. ही दुसरी संख्या. मग आता लसावी काढायचा म्हणून या ठिकाणी लसावी घेतला बरोबर 72 गुणिले 180. आता या ठिकाणी बघा 36 हे गुणाकारामध्ये आहे म्हणून या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर हे भागाकारात जाईल म्हणून या ठिकाणी घेतलं 36. लक्षात करूया. तर बघा 36 एक 36, 36 दोन्ही 72. ठीक आहे. मग लसावी इथं काय उरलं? 2 गुणिले 180 उरलं. मग लसावी बरोबर 18 एक 18, 18 दोन्ही 36 आणि हे शून्य जशास तसे म्हणजे लसावी जो आहे तो आलेला आहे 360 आणि 360 हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे.